पुतळा निवडायचा, कोणती कलाकृती निवडायची, निवड झालेली आहे का, कोणता निवडलाय? पुतळ्याविषयी काल सुद्धा मी इथं आलतो, पुतळे बघितले आणि आज आपल्या पक्षाचे तिन्ही जिल्हा प्रमुख आणि प्रदीपजी जायस्वाल साहेब, मी आयुक्त साहेब देशमुख साहेब आणि माजी आमदार सुभाष साबणे, आम्ही सगळ्यांनी या जे काही शिल्पकारांनी पुतळे ठेवलेले त्याची पाहणी केली आणि त्याच्यामध्ये एक पुतळ्याचं आम्ही सगळ्यांनी पसंती केलेली आहे. त्याची काही कलाकृती, काही डेमो काही आपल्याकडे आहे का? आहे, डेमो आहे, वर आहे, ठेवलेला आहे वर डेमो. ओके ओके. आणि किती दिवसापर्यंत पूर्ण होईल? कारण प्रत्येकाला एक आशा आहे. एक 12 महिने लागतील, 1 वर्षात हा पुतळा होईल. पण आता पुतळा फायनल झालेला आहे. कोणता पुतळा फायनल करायचा, काय करायचा हे सगळ्यांनी आम्ही एकमताने ठरवलेलं आहे. आहे ना, मला काय म्हणतो, डेमोच वर ठेवलेले, तुम्ही बघून घ्या, वर ठेवलेली आहे काय, त्याच्यामुळं काही असं काही नाही की डेमो ते आहे का नाही आहे का, पण वर आहे ठेवलेलं. बरं, म्हणजे काही दिवसांमध्ये एक गार्डनचं कामही पूर्ण होईल आणि त्यानंतर पुतळा. गार्डनचं काम अगोदर पूर्ण होईल, पुतळ्याला थोडा वेळ लागेल, 12 महिने लागतील, पण आता फायनल झालं पुतळा. बरं, ह्या पुतळा निवडत असताना जे काही डेमो पीसेस होतात त्यापैकी आगळा वेगळा हा पुतळा काय नेमकं तुम्हाला त्यात काय आवडलं? आगळा वेगळा म्हणजे आम्ही बाळासाहेबासोबत राहिलेलो आहे लहानपणापासून आणि बाळासाहेबाचे म्हणजे स्टाईल वगैरे हे सगळं बघून आम्ही ते सगळ्यांनी फायनल केलेले आहे. नाही, आम्ही एक फायनल केला, 8 शिल्पकार आले, ते 8 पैकी एक फायनल केला ना, त्याचा फायनल केला, त्याला आणखीन आम्ही 2-3 बनवायचे सांगितलेले आणि ते 1 महिन्याभराच्या आत ते सुद्धा येईल आणि त्याच्यातून एक फायनल होईल. 12 महिन्याच्या आत पुतळ्याचं काम पूर्ण होईल. हा, एजन्सी कोण हे मला माहीत नाही, फक्त पुतळा आम्ही फायनल केला. एजन्सी जी श्रीकांतची सांगते, हा त्याचं नाव मला वगैरे काही माहिती नाही, पण आम्ही नुसतं पुतळे बघून फायनल केले. आपल्याला एजन्सी कोण हे माहीत नाही. साहेब, धर्मवीर 2 पण येतोय, पिक्चर जो आहे तो येतो, त्यात तुमची पण भूमिका आहे असं कळतंय, काय सांगा? आता मलाच नाही सांगता यायची माझी भूमिका आहे का नाही. तुम्ही बघितला असतं त्याच्यामुळे म्हणजे त्यामध्ये जे आहे तो चित्रपट आल्याच्या नंतर, कारण तुम्ही पाहिले आनंद दिघे असतील, एकनाथ शिंदे असतील, म्हणजे जेवढे तुमच्या सोबतचे सहकारी त्यांचे पात्र आहेत, मात्र मराठवाड्यातील एक प्रमुख नेता आहे, त्यांचे पात्र साकारणार आणि खास करून तुमची मराठी बोली ही त्यात पाहायला मिळू शकते आम्हाला. मला आनंद वाटेल, कारण बघायला आनंद वाटेल. चला, मराठवाड्यातून मराठी बोलीमध्ये आपला पिक्चर निघतोय, त्याच्याबद्दल मला आनंद वाटेल. ओके, धन्यवाद. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची धाड पडली. ईडीची जी धाड पडली ही कायदेशीर बाजू आहे. ठाकरे गट म्हणून धाड पडलेली नाही किंवा ईडीची चौकशी नाही, ही वायकर म्हणून ही ईडीची चौकशी चालू आहे. किंवा अशा गटातटाच्या अशा ईडी चौकशी होत नसतात. कायद्याच्या बाजू आहे, त्या कायद्याच्या बाजू तपासते आणि काय असेल त्यातून निष्पन्न होईल. बरं, ते विरोधक म्हणतात की तुम्ही धाडी फक्त ठाकरे गटावर टाकताय, शिंदे गटावर का टाकत नाही? असं थोडंच, कोण म्हणलं शिंदे गट, असं थोडंच. याच्यात गटाचा संबंध येत नाही, याच्यात काही गट तट नसतो. ईडीला जिथं वाटेल तिथं ते चौकशी करतात, धाडी टाकतात, त्याच्यात काही गट वगैरे काही नसतात. आणि काही नसेल तर घाबरण्याचं काय कारण आहे? जर काही नाही, होऊन द्या ना, चौकशी झाली तरी घाबरण्याचं काय कारण आहे? उद्या फैसला आहे तुमचा, काय म्हणणं, धाकधूक आहे का? आम्हाला अजिबात धाकधूक नाही. धाकधूक समोरच्याला आहे, कारण लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आणि तुम्हाला सांगतो, पक्ष आमचा आहे, बहुमत आमचं आहे, धाकधूक त्यांना आहे. आता काही तास राहिलेले, धाकधूक त्यांना धाकधूक वाटेल. आम्ही तर तुम्ही बघता, मी सकाळपासून ऑफिसमध्ये, आता सुद्धा माझ्या मिटिंगा चालू आहे, त्याच्यामुळं आम्हाला धाकधूक वाटण्याचं काही कारण नाही. एक मिनिट साहेब, लोकशाहीला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.